रामकृष्ण हरी. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या श्रीहरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजाने वेडिले बो येथवरी भोता संग अंग अंगे लपविले कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. विठ्ठला विठ्ठला देई भेटी एक वेळा. कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. महायोग पीठतटे भीमरत्यामुरा मुंडरिका दातुंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. समचरण सरोजम सांद्रलीलांबुदाभं जगन निहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूरगौरं गुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तां हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.
राम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। राम सिया राम जय राम, राम सिया राम हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। रामायण है पुण्य कथा श्री राम की, रामायण है पुण्य कथा श्री राम। हे रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम। हम कथा सुनाते राम सकल गुण राम की, हम कथा सुनाते राम सकल गुण राम की। हे रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम। जयांची क्रिया स्मरण ओ हे सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता हृदया फुले चौफाळूनिया भलेव वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेसाठी निवडलेला गवळण रूपी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मपदावर आरूढ झालेल्या गवळणीचा वृत्तांत भगवान परमात्मा भेटल्यानंतर आणि भेटल्यानंतर तो ज्या वेळेला अदृश्य होतो त्यावेळेला त्यांची काय अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन करणारा स्वतःचा अनुभव सांगणारा त्या गवळणींचा असा गोड चिंतनी अभंग आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ऐका ऐका, बोलू नका कोणी, धांगडू नका। त्या गवळणीचा वृत्तांत भगवान परमात्म्याच्या विरहाना अवस्था कशी झाली त्याचं वर्णन या गवळणीच्या रूपानं भगवान परमात्म्याचं जगद्गुरु तुकाराम महाराज करतात। कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, त्या गवळणी म्हणतात, देवा हे देवा एक वेळा मला भेट दे, आम्हाला भेटा, एक वेळेस भेट द्या बस। अदृश्य झालेला आत्मा विरह सहन होत नाही। कशी अवस्था झाली त्या गवळणींची? तुकोबारा म्हणतात,
अत्यंत विरह त्या गवळणीला झालेला आहे. डोळ्यातून अश्रू येत आहे, कंठ सगदित झालेला आहे, अंगावर रोमांच उठलेले आहे, अंगाला धरधरून घाम आलेला आहे. अशी घाबरी गुबरी असणारी ती गवळण भगवंताला विनंती करते, कान्हैया रे. रे कधी म्हणतात त्यावेळेला जास्त घनिष्ठ संबंध असतो का, त्यावेळेला बे रे है की नाही. कान्हैया रे मित्रत्वामध्ये रे म्हणतात. जाय रे का रे. हे मित्रत्वाचे संबंध अत्यंत प्रेमाचा ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला रे हे या शब्दानं अधोरेखित करतात. कान्हैया रे जग जेठी. हे जगाच्या पालनहार भगवंता एक वेळेला भेट दे. काय मोकलिले वनी. अरे काय केसानं गळा कापला रे. या वनामध्ये आणून आम्हाला एकट्याला सोडून दिलं. काय मोकलिले वनी सावधाने वेडीले. सावधानं आमच्यावर हल्ला केलेला आहे. सावध म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार यांचा घेरा पडलेला आहे. आणि या अरण्यामध्ये आमच्यासारखे सामान्य जीव सापडलेले आहे. म्हणून देवा तू जेव्हा भेट देशील ना तेव्हा जे सावज दूर जातील, अन्यथा नाही. काय मोकलिले वनी. ती गवळण म्हणते आम्हाला वनामध्ये आणून सोडून दिलं. हेथवरी होता संग. आतापर्यंत तू दिसत होता, बोलत होता, आमच्या बरोबर खेळत होता, खात होता, नाचत होता, पण अंगांगी लपविले. आता दिसत असताना अदृश्य कसा झालास. मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी होते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. आत्ता होता फक्त पाठीमाग राहिला आणि आम्ही नुसतं पायाचा उशीर की अदृश्य झालाय. एवढ्या वेगामध्ये तो अंतरून गेला. म्हणून हे कन्हैया विरह सहन होत नाही, तू लवकर भेटी दे बरं. असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय वृत्तांत सांगतात. विठ्ठला विठ्ठला असो, वेळ खूप झालेला आहे. बोलो मत हा तमण्याना वठा काय मार सोगंचा बोली जो. परमार्थाशिवाय शांतता नाही. संसार कितीही केला तरी तो अजूनपर्यंत कोणाचा झाला नाही, होत नाही, होणारही नाही. संसारामध्ये जर सुख असत तर ऋषी मुनींनी लंगोटी लावून वनाचा रस्ता का धरला असता. त्यांना बायका पूरक करता आली नसती का. पण संसारामध्ये सुख नाही. सुख भगवंताच्या जवळ आहे. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाहे. मग तेथे जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जीव आणि परमात्मा यांचं मिलन ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी खरं सुख आहे. तोपर्यंत हा सुखाचा भास आहे. आणि संसारातली कोणतीही वस्तू आपल्याला सुख देऊ शकत नाही. जर सुख दिलं असतं तर पहिल्या घासाला घेतलेला गुलाबजामुन जितका चांगला वाटतो, जितका रसवान वाटतो, तेवढा पोट भरल्यानंतर शेवटचा खाल्लेला लागत नाही. संसारातली कोणतीही वस्तू चिरकाल सुख देत नाही. विठ्ठला विठ्ठला पेले दन तांगडी लायते घरे मग ओ वेळार खुशी. आणि डोकरी डोकरा आहे गे जनार खुशी. फरक काय. तांगडी लायचा तो हाणत चढ तो बाप रे कुठे सगट मारोती कना. देखो काय न्यूज भेटोची लिया तार मुंडा
पण महाराज ते सुख आजपर्यंत राहिलं का नाही. तया सुखाशी नास अद्भुत हारस कथे काळी नामाचा. बस संसारातल्या सुखाला नाश आहे आणि परमार्थातल्या सुखाला सुख घडोघडी वाढू लागे वाढू लागे सुख घडोघडी वाढू मग राम नामे उपजे सुख घडोघडी वाढू लागे. परमार्थेम दनेती धन चमक वाढच आणि संसारे मग दनेती धन चमक निकळच. चमक उठच महाराज. संसारामध्ये दिवसेंदिवस कमी किंमत होत जाते आणि परमार्थामध्ये दिवसेंदिवस किंमत वाढत जाते. कतराही कमाव बेट बेटा मोठे जाय दो मोटरसायकल लेलच पण डोकरार महत्व कमी आहे हो. माही जर बोल गचकेच तू रे डोकरी माही माही करत म्हणजे संसारात किंमत कमी होते पण परमार्थामध्ये फार मोठा महात्मा आहे. तपश्चर्या आहे खूप योगी आहे. दिवसेंदिवस किंमत वाढते म्हणून परमार्थ करावा. तुम्ही सर्व गुदमाकर मंडळी खूप खूप भाग्यवान आहे. तुमच्या सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवावं एवढे तुम्ही महान आहात म्हणून मी टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतो. पहिल्यांदा वा सुंदर वातावरण आहे. स्तुत्य उपक्रम तरुण मंडळीने केलेला आहे. वर्णन करावं लागेल. 2 लग्न आहेत आणि परमार्थामध्ये ज्याच्या लग्नाची सुरुवात झाली नक्कीच त्याच्या संसाराचा वेल फुलल्याशिवाय राहणार नाही. लग्न तर कधी करायचं आहे पण सज्जनो व्यायाम हळद लगावचो. हमार साम हळद लगाव तमार साम कोण केला बघ मरच्या हळदच लगावचं पण मग तुझं व्यायाम हळद का लगावचं. महाराज हळद का लगाते ते पेना पहिल्यांदा दवाखाने नव्हते. कुऱ्हाड लागली कुठं मार लागला हळद गरम करण लगाते ते का सूज उतर जाई जाणू जखम व्यवस्थित जाणू. व्यायाम हळद काय लगावचं वाया ही मोठो जखम वाया हीच मोठो गड्डाच अंग चालन घे माही किडा न पडी जाणू करून आघाडीत हळद लगातच होणं. महाराज संसारी सुख आहे हे बोलिनेची सारीखे नोहे. विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. विजेच्या प्रकाशात जसा आपल्याला स्वयंपाक करता येत नाही तद्वत या संसारामध्ये सुख उपभोगता येत नाही म्हणून परमार्थ करावा. आज महाप्रसाद आहे. गावामध्ये चैतन्य आहे. सर्व महिला मंडळ आमच्या वेशभूषेमध्ये आहे त्यांनाही टाळ्या. आमच्या बाकीच्या भगिनी मंडळ या एका साडीमध्ये अहो गुरुजी अगदी सुंदर प्रकारे थाट माट करून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. पुरुष मंडळी जुने जुने कपडा पेरण भेटायचं येणे धाकेती चमकतो न घेतो. त्यांनी जसा ड्रेस घातला तसं तुम्हाला घालायला काय झालं.
पण वो के दिए तमणे ना तू वर देखीची तू पर देखीची तू के न देख न पल काय हो रे. म्हणून तसं बी असू शकतं एखाद्या वेळेस आहे की नाही? असो. धन्यवाद सर्वांना खूप खूप. त्यानिमित्तानं हा सुंदर कार्यक्रम आहे. 12 वाजून गेले, 1 तास फक्त. भगवंतानं ज्या गोकुळामध्ये खोड्या केल्या, लीला केल्या, त्याचं वर्णन काल्यामध्ये करायचं. काल्याचा प्रसाद आहे. घरी बी आपण पोळ्या खातो, घरी वरण खातो, भात खातो, पण त्याला प्रसाद म्हणत नाही, त्याला जेवण म्हणतात. पण सामुदायिक आणि भगवंताच्या नामघोषानं जे सेवन केल्या जातं त्याला प्रसाद असं म्हणतात. प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादानं प्रसन्नता प्राप्त होते. अगोदर कथा करावी, भजन करावं आणि नंतर भोजन करावं, त्याला प्रसाद म्हणतात. घरातला प्रसाद नसतो. म्हणून आज प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन, भगवंताचे गुणानुवाद आपल्याला गायचे आहे आणि या ठिकाणी या सप्ताहाची सांगता करायची आहे. त्यानिमित्तानं जगद्गुरु तुकाराम महाराज यांची गवळण आहे. काय झालं? भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये सगळ्या गवळणींना आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला प्रेम सुख देईन. ज्या वेळेला भगवंताचा अवतार झाला त्यावेळेला सगळ्या गवळणी भगवंताला म्हणू लागल्या, भगवंता तू आश्वासन दिलं होतं, कधी आम्हाला ते प्रेम सुख देणार आहे? भगवंत म्हटले ठीक आहे. आणि भगवंतानं शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेला, शरद पौर्णिमा माहित आहे ना, त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. आणि त्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवंतानं वेणू वाजवला. आधारी धरून वेणू बाई गे, वेणू वाजविला कोणी वेणू बाई गे. आधारी धरून वेणू बाई गे, वेणू वाजविला कोणी वेणू बाई गे. आधारी धरून वेणू बाई गे, वेणू वाजविला कोणी वेणू बाई गे. आधारी धरून वेणू बाई गे, वेणू वाजविला कोणी वेणू बाई गे. रात्री 12 वाजता भगवंत यमुनेच्या तीरावर गेले. चांदणी टिकोर रात्र आहे आणि त्या रात्री भगवंतानं वेणू वाजवला. अधरी धरून वेणू, भगवंतानं वेणू वाजवला आणि त्या वेणूचा नाद त्या गवळणीच्या कानावर आला. हो आहार सावळिया कधी वाजवली वाजवली मुरली. हो आहार सावळिया कधी वाजवली वाजवली मुरली. हो
मुरलीची ध्वनी तुझ्या मुरलीची आकर्षित पडली काय आकर्षित पडली तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान घर सोडून धरले रान मी घर धंदा विसरले भगवंतानं वेणी वाजवला रात्रीच्या 12 वाजता आणि रात्रीच्या 12 वाजता चांदण्या टिकोर रात्रीमध्ये भगवान परमात्मा बासरी वजायो पुरे लोक खापीन सुते ते पण संत जागेरच महाराज सुखिया सब संसार है खाए और सोए दुखिया दास कबीरा जागे और रोए संत महात्मा जागे सज्जनो माय बापो जे गवळणी भगवान परमात्मा वाट देख रही थी वत्रान विनु सामान्य आयो ये तो 3 राग भगवान परमात्मा भेटे रे एक पूर्व राग एक मिलन राग आणि एक विरह राग भगवान भेटेनी नी वो पर्यंत जीवेरावस्था अशीच आवज कधी भेटेल रघुपती मजला सांग बा मारुती राम भगवान भगवत भेटेनी वरपर्यंत ही पूर्व राग भेटगो रे भेटगो कि भगवान परमात्मा निस्त देखे रो खराय रो पराय रो मिठी मारे रो गप्पा गोष्टी करे रो येनकच मिलन राग आणि विरह राग भगवान परमात्मा अदृश्य है गो दिखाए नी वो वेळान विरह राग गवळणी अब मिलन रागेम झाली पूर्व राग झाला बासुरी ऐकली आता मिलन राग 12 वाजे रावगी भगवान परमात्मा भक्तेर गंमत करत मारा खरो छ खोटो छ सोनो आती ती चापानेर गे भुरिया तडाय भुरिया कोणी તમાર વીટી તડાવું છું ઓનેર ભુરિયા તડાન કતાજી મનાતે જાણું છું પર महाराज सनारले थाणीन काय कच आंगाडी अंगारेन तपावजी खरो जखोड म्हणजे खरे ना कसोटी रज महाराज भक्तेर कसोटी देखच भगवान भगवान वो गौड़नीन बुलायो तुम बंसी बजाते हो क्या मुझे बुलाते हो श्याम बंसी बजाते हो बंसी बजान तो बला ली दो महाराज पण गवळणी उनेर गम्मत कीधो भगवान रात 12 वाजे ना हे गवळणी हो रात 12 वाजे ना मग वेगळे घरेरो पुरुष आणि तम वेगळे घरेरी बाई मारो बांसरी ऐक थाणीन तम भेटे नावगी तम पतिव्रता हेताणीन भी तमार पतिव्रता धर्म नष्ट है गो आपण
अपने पतिन छोड़न दूसरे पति सौ जाणू ई पतिव्रता व्रतेरो भंग छ इन पतिव्रता के नहीं भगवान के लागो एक વાત પૂછું તમને ના કાઈ पती आणि पत्नी दोई पलंगे पेठे ज वा पतीर सेवा करीच बाई माथो दाबरी गळो कोणी बरे माथो दाबरीच झंडू बाम लगा थाणी सेवा करीच पाणी परारीच फुटाणा म्हणजे फुटाणा कोण खरारी वे बाबू कोण सेवा करीच अगदी पतीर सेवामच कोई गडबड छी वत्रामाई वरो दी वर्षेर बाळक रांगतो 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 घरेल मुंडाग एक हाऊद च हाऊद एक चले गो हाऊद एक परशेरो पाणी फुल भरोच गवळणी केला की पच काय कोणी केला गो आगू पाळावो हाऊदेम पडे वाळवच बाई काही कळू गवळणी येते महाराज हो केला की उ बाळक माही पडगो तरी चालिय पण उ वर पतीर सेवा न छोडी सांगू शाबास हीच उत्तरचा आवरत तुम्हार करते पण तमार पती छोडन तर मार्क नावगी ही पतिव्रता धर्म नष्ट है गो जर वो बाई और पतीर सेवा न छोड़ता जर सेवा करती रही तो वो काळेर काही हिम्मत वर बाळाना पाणी पाडेर ही पतिव्रता ताकत छ महाराज ठीक छे भगवान ही तारवा थी की पण हमार वाट सांभाळ ही पतिव्रता धर्म केला गो बरोबर छ पण खरो पती कोण सवर वाट सांभाळ का हो कला गो गवळणी भगवान परमात्मा केला गो ओके भक्ती रांग काही जाऊन चु काही मग आणि पच भगवान परमात्मा केला गो आज तमने मग रास क्रीडा तमार बरोबर नाच गायन करे वाळो छु भगवान परमात्मा हजारो गवळणी गोल रिंगण मळायो प्रत्येक गवळणीर माही एक कृष्ण तयार एक एक गवळण एक एक कृष्ण ऐसे रास रचिले भगवान परमात्मा रास क्रीडा रचो आणि पचवत भगवान परमात्मा नाच गायन किदो महाराज विठाला विठाला गायन किदो आणि नाचे करता भगवान शंकर जी आयो भगवान शंकर जी गवळणीर साडी पेरण आयो पण पुरी गवळण व्यवस्थित नाच पण ये रे पक्की मी पडनी महाराज महादेवजी आणि नाचता नाचता एक गवळण देखली दी जेर पग राखे ती भरारेच आतरा मेकअप करन कौन गवळण आ सकस भगवान श्री कृष्ण जी घूमटो उठायो तो हमारे भोले शंकर एक दिन भोले ओ भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए हैं हाथ में लेके
त्रिशूल डमरू नाचे संग गिरधारी वृंदावन आ गए वृंदावन आ गए. पण हे तर गडबड आहे की महाराज. काय प्रत्येक गवळ नाच नाच नाचता नाचता प्रत्येक गवळणीने एक कृष्ण दिखावं वर बरोबर. आणि गवळणीर म्हणे माई अभिमान आवगो देख हमनाची वाळी कशी मस्त छान पाकिरी देख हरी गार घरच सुतीच कोण केला की होते गवळण काही काही हा भागी घर रे गी हम खरो भगवान परमात्मा ती प्रेम किदी कारण भगवान हमार बरोबर नाचरोच हमारो प्रेम देखो आत्रा को जायो काही अभिमान भगवान केला वासोच गए नाचता नाचता पुरे कृष्ण गायब निस्तक गवळ निरेगी देखो तो कृष्ण कथेची आणि पचवत धुंडे लागी वर पर कौन गली गयो शाम बता दे सखी कौन गली गयो शाम बता दे सखी कौन गली गयो शाम बता दे सखी कौन गली गयो शाम. गोकुल धुंडा मथुरा धुंडी भगवान परमात्माच्या जीवन काही अर्थच महाराज व्याकुळ हे लागी वो वाळवंटे माई पडतानी आळोटे लागी भगवान कत चलो गोईस पण सारी एन उठीन देखी सारी झा पण एक छेचा लाव कोण वो राधा छेचा नी राधा कदगी राधा पच देखी लावत देखनी काही बैमान छ आत्रा जीव लगान एकली न जल्ले गो हम काही म्हणून काही काटरीती काय महाराज अनपच भगवान परमात्मा शोधे करता गवळण निकली महाराज वाळवंटे माई तीच पग मटरी ते एक अंग एक लहर एक अंग एक लहर एक गवळण ओळखली ती हेच पग छ हेच पग वरेच छ पण तो येन गे पण पग एक रे पण दुसर गवळण काय केला की कोण काय किदो येऊ काय किदो येऊ ना कोण माथे पोळी खांदे पेटाळले गोळी आपण माथे पेटाळाचा खांदे प्ले गोळी खांदे पर आणि भगवान परमात्मा खरोखर राधान खांदे पेटाळले गो खांदा वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला काढती की पण राधा भगवान खांदे पेटी ती आत उभी तो कच्चे पेटून मला सारीन छोड्या पण मन लियायो लाडीन जीत लायो रे लाडीन गाना बोली भी बोलते कोयला ना मारो सावरिया सरकार लाडीन जीत लायो अब तो कच्चे पेटून महाराज ऊपर बैठी बैठी हो रे भी मने माओ सारीन छोड़िया पण मां देखनी खांदे बैठी भगवान के लागो तार भी भरा के दन अन ऊपर हाथ के दी
पत्रामाई झाडे रेटेन जाता जाता भगवान परमात्मा गायब आणि राधा डोळीन पकडा गी भगवान गायब पकडा बाबा हेट पडियो तो तोही पगेती चल जाऊ बंड्यार बाप घरे म्हणलं कोणी राधान बी होत छोडगो शेवटी काकुळती अवघी भगवान परमात्मानं भगवान कत चले गो तू तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे निवांत नाही पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे मागे तुका म्हणे पाहिले मागे हो हो तुका म्हणे पाहिले तुका म्हणे पाहिले हो तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला हो एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला ओ कान्हया रे जगाचे कान्हया रे जगाचे कान्हया रे जगाचे कान्हया रे जगाचे जगजेठी 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 वा वा तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंधरला निस्ता होतो देखे टाइम भगवान परमात्मा गायब छ महाराज भाव से भजे तो भाव से बेड़ा पार है भगवान परमात्मा गायब है गो तुकाराम महाराज कुछ होत की कराशी गायब हो 8-15 जण हे काही गमाय ना नाही तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतर एवढ्या वेळामध्ये तो गेला आते थोडी संगती नायो ये थबरी होता संग अंग अंग लपविले तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात एवढ्या वेगापर्यंत तो असतानाही आमच्या बरोबर असताना भगवान परमात्मा जातोय यामध्ये भक्तांचा पराजय आहे पण या रानावनामध्ये देवा तू जर आम्हाला सोडलंस तरी सावज आमच्या पाठीमाग लागतील दुसऱ्या चरणामध्ये सांगतात
या संसारामध्ये देवाशिवाय काहीही खरं नाही. म्हणून सज्जनो माय बापो, देव अंगीकारल्याशिवाय जीवाला खरं सुख नाही. म्हणून आपुला तो एक आपुला तो एक देव खरा त्याच्या बिना आपुला तो एक देव काय मोकलिले वनी सावधानी बेडिले. आणि सावध हल्ला करतात महाराज. आणि सावधाने हल्ला केला रे केला की मग त्याला काहीही दुरुस्त होत नाही. शेवटी नवल अहंकाराची बोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून भक्ताला सर्वात जास्त भीती कोणापासून असेल तर या सावजापासून आहे. म्हणून भगवंताचा सहारा पाहिजे. हा, भगवंतापेक्षा दुसरा सहारा कोणताच नाहीये. म्हणून राधा गवळण भगवान परमात्म्याच्या जवळ आहे. त्याचं कारण काय आहे? भगवंताला आधार हा राधेचा आहे. आवजी महाराज, राधा बिना है किशन अकेला, छोड़ नहीं जाना, छोड़ नहीं जाना. राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे. राधा ही आधार आहे, आधार. राधा 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 असं म्हटल्यानंतर राधा ही स्वयं कृष्ण झाली. कृष्ण कृष्ण रटते रटते स्वयं राधा कृष्ण हो गई. फिर सखियन को पूछत है राधा कहाँ गई. म्हणून चिंतनी चिंतनी तद्रुपता. राधेने भगवान परमात्म्याचा आसरा घेतला. म्हणून राधेशिवाय भगवान परमात्मा अपूर्ण आहे. असं म्हणतात, श्याम तेरी बंशी पुकारे राधे श्याम, राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम, राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. लोग कहे मीरा को यूं ही बदनाम, राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. एक राधा एक मीरा. सांगायचं तात्पर्य, भगवान परमात्म्याला दुरावल्यानंतर सावजाने वेढिले. कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा विठोबा रघुमाई. असा अभंगाचा एकदम थोडक्यात अर्थ सांगितला. वेळेअभावी 15-20 मिनिटात. आता राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आपण भगवंताच्या लीला वर्णन करणार आहोत. सज्जनो माय बापो, द्वापार युगामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं फक्त भगवंताचं चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे.
भगवंताच्या अवताराला सुरुवात. मृत्यू लोकामध्ये पापी अभक्त जरासंध चानूर कंस यासारखे वाढलेले आहे. आणि अशा वेळेला पृथ्वीने गायीचं रूप घेतलं. आणि ब्रह्मदेवाकडं गारानं नेलं. गारानं नेल्यानंतर ब्रह्मदेव महादेवजी सर्व विष्णू परमात्म्याकडे गेले. देवाला विनंती केली. देवानं आश्वासन दिलं, तुम्ही सगळे यादव व्हा, गवळणी व्हा, मी अवताराला येणार आहे. इकडं वसुदेव देवकीचं लग्न झालं. ऐका, हॅलो, कंसा बहिणीचं लग्न एवढा थाटा माटात लावलंय. हिच्या पोटी येणार 8वा तुला मारणार आहे. तलवार काढली, मारायला धावला. हात धरला वसुदेवानं. घे बोनिया खडका मारया वसुदेवानं राजकारण केलं. कंसाचा या ठिकाणी भेद केला, भेद. आणि सांगितलं, हे कंसा, स्त्री हत्या करू नको, आम्हाला बंदीशाळेत ठेव. एक एक झाली की तुला आणून देऊ. 6 मारून टाकले. 7वा योग मायेनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये. आणि 8वा भगवान परमात्मा 8वा अवतार झाला. कधी झाला कृष्ण परमात्म्याचा अवतार? कधी झाला? गोकुळाष्टमीला. देवाचा अवतार कधी झाला? अष्टमीला झाला. पण कोणत्या अष्टमीला? श्रावणाच्या अष्टमीला. कृष्णाष्टमी नंतर झाली. हा, श्रावण शुद्ध अष्टमीला भगवान परमात्म्याचा अवतार रात्री झाला. आणि 8 या आकड्याला फार महत्व आहे. 8 आकडा. 8व्याला 8वा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा. बाप रखुमादेवीवरून सकळा. बस बघा, 8व्याला का आठवायचं? एक आकडा देखील पाहिजे. एक म्हणजे एक गाठ आवगी नाही उपर. 2 DNB गाठ आवगी. 3 वचिवचा गाठ आवगी. 4 हेटती गाठ आवगी. 5 बाजून गाठ आवगी. 6 आजी पेटेम गाठ आवगी. 7 गाठ आवगी बाजून. 8 गाठच. 8वा अवतारेनं गाठ छेचा महाराज करतानेन जेरपेटेम गाठ छे. जेरपेटे माई गाठ छे. कोण? भगवान परमात्मा प्रसन्न. भगवान परमात्मा 8वा अवतार. पण वसुदेव देवकी रोय लागे नाही महाराज. छो मार नाको दुष्ट. एन बी मारे वाळोच करतानेन एन कोईतरी बचा पतिराज विनवणी करे लागी. देवकी माता रोय लागी. भगवान परमात्मा के लागो रोमत मार्गदर्शन लो. आणि म्हणा ती जल्दी हलाव. कारण की पाणी पावशेर दंस राहतो ना. मुसळधार पडगो तो आजी परत जातो कोणी यावं. पत्तो के तुझू नंदाच्या घराला घराला नंदाच्या नंदेर घरे ना जन्मे ना आवगो. नंदेर घरायो का वसुदेवर घरायो. अष्टमीन जन्मायो पण नवमीन प्रगट हो. कारण भगवान परमात्मा
गोकुळे माईले जाताना वसुदेवजी डाला माई घालली दो यमुना नंदी माईन जाता जाता बापेर हृदयच महाराज स्वतः दुःख भोगे पण बेटान काही नाही जाणू हेर करता नंदी माईन जाता जाता यमुना नंदीनपूर आणि पुरेर माई जाता जाता जीवेर न परवा करता भगवान परमात्मा न गोकुळाम पोचायो माया जलनी ती माया लेल दो माया रडायला लागली माया हातातून सुटून गेली कंसाला पत्ता सांगितला इथं भगवान परमात्मा अवताराला आले आणि मग आल्यानंतर काय सांगावं महाराज गोकुळामध्ये आनंद गौरण म्हणती वो म्हणती गौरणीला गौरण म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गौरण म्हणती गौरणीला गौरण म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धाबे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आणि भगवान परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. सगळ्या गवळणी आनंदाने जयघोष करताय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कन्हैया लाल की जय. बधाइयो नंद बाबा, आपके घर लाला भयो. आणि सगळ्या गवळणी आनंद करताय. भगवान परमात्मा मोठे होऊ लागले. काग बग रिठा मारिला बाळपणी अवघे दत्त काने बुडविले. रांगत रांगत भगवंतानं खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगली जोडी तलोनी, रांगत रंगली जोडी तलोनी, रावण धडक गवळणी, रावण धडक गवळणी, बांधती चरणी देती गव्हाणी, देती गव्हाणी, यशोदेचा जनी यशोदेचा जनी.
लागले किती वेळ आहे 20-25 मिनिटं भरपूर झाले आपल्याला लहानचे मोठे करतो आता लहानचे मोठे होऊ लागले बाहेर आले गोपाळाला जमा केलं पाहिलं गोपाळांना ते पाव खाऊन आतपाव झालेले होते ते म्हणले तुम काही खाऊ नये काय रे बोल काडी मोडी काही महाराज कृष्ण परमात्माला सगळे गोपाळ सांगताय अरे आमच्याकडे कुठं आहे दही दूध तूप लोणी सगळं मथुरेला जातंय आणि मग भगवान परमात्म्यानं अखिल भारतीय चौर्य कर्म मंडळ अध्यक्ष कृष्ण यादव उपाध्यक्ष बळीराम यादव सचिव पेंद्या सहसचिव बोबड्या सदस्य वाकड्या पुन्हा सदस्य हानम्या हे सगळे जमा केले महाराज आणि चोरी करायला सुरुवात केली आणि चोरी करायला साहित्य घ्या काय 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 साहित्य ले रो कला गो छाणी हुई धूड़ ले लो काही भाटा ले लो गोले बोले लकड़ी ले लो काही चबुकाटा ले लो पेंद्या केला अरे चोरी करेन जाईन रामपुरी चाकूच आहे AK-56 रायफलच आहे पहाड़ टिकम एक आली दो अरे भगवान केला गो ए सांभळो गवळणी हो भगवान केला गो एखादी गवळणी घरेन घे नेमका लाइन चलेगी अब घड़िया किम साबने सबड़ी कहीं भाटा ले रोन फेकाय रो असा आवाज आला आणि आवाज आयो का समजे रो एवढी घड्याचं घड्या कन जाय रो घड्या फोडन खाय रो लकड़ी लकड़ी अपने ऊपर सिके पर येऊ आपण हलके हलके जा हात पुर ये काही लकड़ी ती फोडे रो कन्हैया आला रे आला तारी दत्तकी संभाल विजयवाला कन्हैया आला रे आला आणि पजू मटका फोडताना खाय रो मारा बा ही धूळ कशे ना एखादी गवळण जागी हेगीच आणि फडकाना आपण पकडे नाही धूळ लेरो नाखीम घाल लेरो उपेंद्या केला गो उजर चष्मा घाला नाही तो પેલા પદ આપણે કનો ચબુ કાટા છે ફેક દે રો આંગણે માં ભડકે રો और पगेम भरा जाय काढेस तोडी तो आपण बूम वाकड्या केला गो जर चप्पल घाला नाही तो रे कारण की चप्पल घालेवाला गवळीनी पेन हातेच छ महाराज अशी चप्पल घालाचो पाटी बनायर चप्पल वेगळी सोयन जायर वेगळी खेतेम जायर वेगळी हाटेन जायर वायाम जायर बंड्यार बापे नाव उभी वेगळ रजू पडीरच सौकेशेमा महाराज ओके लागो काय धारक छे अब सारी चोरी करीन जावा भगवान परमात्मा चोरी निकले आणि पज गवळ निर्गा राणे गवळन केला की ए शोधा तार बेटा हमार घर आवचा आणि चोरी करज हमार नाच दूध करज येन तू काहीतरी क यशोदा केला की मार घर 9 लाख गावडीच आणि आत्रा दही दूध तूप लोन ले बाद तमार घर कशी नाही पण गवळने केला की ही दररोज आवच आणि हमार घर आथाणी चोरी करच येर बंदोबस्त करी जाणो गवळन केला की गाराणा करज महाराज आ बंगे माई यशोदे कृष्ण गोकुळी राहावे का
एक जण तो मार घर आयो भगवान परमात्मा एक गवळणे घर गयो दही दूध तूप लोणी खाल दो जत गावडी बंदी थी वो तो गद्दी बांध गो आणि भगवान परमात्मा चले गवळण उठी 4 वाजे ना धुंदळी धुंदळी बादली पाणी ले थाणीन गावडी चक्रान गद्दी हेठो दूध काढीन बेटकी गद्दीन दूध पाणी झडका मारते खमत कधी जो लात मारी गवळणे ना कंदील एकोडी बादली एकोडी नु एकोडी भगवान परमात्मा अनेक प्रकारे कोडी एक घर गयो दही दूध तुपलोनी खाजून बरो ससरो घणो जाडो येतो तो काही काही लोक घणे जाडे रहतो महाराज औरंगाबादे मी एक बाई जाड स 1.5 क्विंटल नेमका वरच घर चोर चोरी करेन घेऊन चोर 25 किलो रो चोरी किदोन भडको पत्रा माई बाई जागी है की टांग घाल दिली चोर हेट पडवो चोर हेट पड जायर बाद चोरे रुपये ती बाई बेटकी 1.5 क्विंटल रन चोर 25 किलो रो चोर हापाप करे लागो हापाप रे मरो रे आज अर्धन्ना तो तो छोरे तो रे तपन मरो पत्रा माई बाई बर काही छोरान के ए पोलिसन बदलला पकड मेली तू 15-20 मिनिटं घेऊ काही जाय नाही पत्राम बाई बर काही केलं की काय दुंडो तिकडा चप्पल दुंडो तू चोर केला गो मारे घालन जो पण पोलिसन बदलला कारण की पोलीस आहे थोडी मग काही जगुनी कमीत कमी जेलेम तरी जीव तोरी येऊ महाराज दही दूध तुपलोनी खादो घडिया वठायो जामणे रो आणि वो ससरेर ढेरी पर भगवान परमात्मा ला थाणी 1 2 डोकरा जागेप चले गो सदा की दो कोणी का न 13 हे जोरो भगवान परमात्मा 1 ना 2 अनेक खोड्या की दो आणि पजो गवळणी तंग येताणीन भगवान परमात्मानं अगदी विनंती करायचं महाराज कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे
सज्जनो भगवान परमात्मा राने खोडी येगी आणि वो गवळणी केला की तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला काना रे भेट दे ना मला 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 काना रे भेट दे काय करू काय करू वाटेवरी कृष्ण हा आडवा वाटेवरी कृष्ण हा आडवा वाटेवरी कृष्ण आडवा वाटेवरी कृष्ण आडवा वाटेवरी काय करू भगवान परमात्मा प्रीत देगी सारी गवळण काराना ले ठाणे भगवान परमात्मा दर्शन जाव वास्तविक पाहता चोरी भी कोण की हे भगवान खोटे नाटे आरोप ले ठाणे यशोदा मैया नक कतच तारो कृष्ण अरे योगी मुनी जपी तपी संन्यासी जे स्वप्ने मायनी वो भगवान परमात्मा गोपी आणि बोलेर बुढा का नाचच महाराज नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका तयाचे दर्शन होईल का तयाचे दर्शन होईल का नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका कृष्णा पुढे गोपिका कृष्णा पुढे गोपिका भगवान परमात्मा दर्शन नाही करता सारी गोपी जावं आणि दर्शन लेलदी रे लेलदी अनंत जन्मीचा शीन गेला एक घरेम घेऊ भगवान परमात्मा हॅलो हॅलो एक घरेम जाहीर बात राधार घर येतो राधार घरेम चले गो भगवान परमात्मा भगवान परमात्मा 5 वर्षाची माझे बाळ हे भजन बोलेवाळे लोक आणि वेगळी वेगळी गवळण रचेवाळे लोक राधारम भगवान परमात्मा चरित्र मलिन करना के मारा 5 वर्षे रो बाळक कृष्ण आणि 20 वर्षे राधा काही प्रेम संबंध वियोने माहिको घेणार 5 वर्षे बाळके ना बालवाडीन जातो आहे महाराज भगवान 5 वर्षे रो राधा लेलदी दही भात खराई आणि खरायर बात केला की कृष्ण तू घणो बारक्या सोची रे काय बोलू तारती काय बोलू मग ए क्या बोलती तू बोला वो क्या मैं बोलूं आती क्या खंडाला अरे पण तू हलको सोची रे लगभग होऊन नका हेड नका बाई भगवान 1 2 3 किदो के हेगो 25 वर्ष रो आपलंगे पर राधा आणि कृष्ण परमात्मा प्रेमेर गप्पा वत्रामाई कढी लगा मेली ती राधारो पती आवगो राधे बेल बजायो टिंग टॉंग राधा केली की बापरे बंड्यार बाबा हो कृष्णा तू हलको है जो हलको ओकला को मन मोठो हेर मंत्र आरो तो पण हलको हेर आहे निकला वो अरे આપણે જોઈન કર દેખલી તો માર ફરકતી જ સવાર ઓકલા को तार तू देख तू तेरा देख काही महाराज भगवान परमात्मा ने गोडी गुलाबी करे लगी
राधा केला की देख तू हलको जर न हो तो मार संसार वाटोळाच भगवान केला को हेतू आहे नी अरे मोठो कुणसे मंत्र येतो त्याला हानू हानू केतो पण आ फोटो जब तो आजो कला को जे मंत्र ती मोठो आहे हो उज मंत्र होटो जर जब तो आया तो ती हलको भी होत भगवान केला को हुचू पण यमुनेच्या तीरी येशील का चोरून भेट मला देशील का सांग ना कन्हैयाला गला तुझा रे छंद मला भगवान परमात्मा भेटे करता जावं गवळणी महाराज भगवान हलको सोय गो आणि पचकडी व गाडी पत्रा माई केला की किती बोल रही थी मन मोठो मोठो आवाज आयो त्याला मोठो जेजा आणि जोटो जेजा ही हलको सोच हीच काही अरे वा 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 दररोज लाती जोन भेटली जो महाराज भगवान परमात्मा हलके ती मोठो गवळणी भगवान परमात्मा ती प्रेम कर पण आपण जो समजाचा वसो प्रेम छे ही भक्ती रस गवळणी बरोबर भगवान परमात्माचा खो आणि अनेक प्रकारे खोडी करकरण ओ गवळणी सहवास पकडो महाराज अनेक प्रकारे गवळणी खोडी हेगी वेतुड भी पारे पावगो शिवंती भी हेगी पण जो गवळे केला की तारो लांबण कधी तोडी लगायची तो खोडी करे छोड द आणि आप सवारी ती शाळाम जो पहिली शाळा म्हणजे शाळा शिकेर कोणी गावडीचं रायरी पहिली शाळा अरे तुम्ही काय के बोलत अरे तुम्ही काय के बोलत अरे तुम्ही काय के बोलत अरे तुम्ही काय के भगवान परमात्मा सारीनं हकारण केलं गो ऐका हो ऐका ए सारी गोपाळो सवारती आपल्याला रानेम जायचं थांबलो मार बरोबर आणू पडिय गोपाळ केला की मला यार काय करायचं तेथे जातो तेथे तू माझा सांगाती तार बरोबरच आयवाळायचा भगवान एक करो 3 वातलो काठी घोंगडी आणि शिदोरी शिदोरी कसे करता आपण भरपूर रमती रमेवाळेचा भूक लाग जाय बाटीचा आहे प्रत्येक जण बाटी लेलो मग महाराज निहारी ले देलो केरी बाजरी बाटी येते ती केरी जारेर केरी छोलार खोडी येते ती केरी कारोळा रहती केरी तल्ली रहती थी केरी कांदा रहती थी केरी कोण केला बुमलान कोण येते महाराज पुरी भाजी केरी चावळ केरी खिचडी केरी काय काय नाना प्रकारे ऋषी दोरी नेताणी गोपाळ निकळे लकडी कसे ना गावडीन घेरे करता घुंगडी कसे ना पेना छत्री कोण येते ती करताणी खोपली वडे ना आणि हेट पेटेन घोंगडी इले थाणे घेऊ महाराज घोंगडी काली दे कालो कन्हैया काली कमलिया कालो ही जमुना के नीर काळो काळो रंगच भगवाने रंग ही काळो घुंगडी रंग ही काळो आणि यमुनार नंदीर पाणी ही काळो कालो कन्हैया काली कमलिया कालो ही जमुना के नीर हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर आणि आज एक वेतुडी कोणी यायचं जे थोडी आधो घंटा आजी चालू देवकरण केलं
झाली नी आता कोई कोई तो केरी रे तारो हे जाव तारो आजो हे जाव शिळो हे जाव महाराज भगवान परमात्मा गाईले थाणे वृंदावने माही वृंदावने जाहीर बाद गाई चरण छोड़ दिने आणि खेळ रमे लागे महाराज खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी 3 लाकडं 10-12 माकडं कोण काय केच क्रिकेट कृष्ण परमात्मा खेळच महाराज कृष्ण परमात्मा बॅटेती असो चेंडू मारो चेंडू चले गो यमुना डोहाम आणि यमुना डोहे माई कालिया नागे पर फना पना थाने भगवान परमात्मा वो न प्यासी पीक महासागरे माही निजा थाने घालो आज भी कालिया नाग जीवंतच पॅसिफिक महासागरे माही बर्मुडा ट्रायंगल करतानी एक पॉइंट वो कालिया नागेर आज भी और उपरेन जर कोणसो भी वस्तु की तो गडप हे जाओ महाराज पॅसिफिक महासागरे में मारे भरोसो न वियत तो उपरेन जान देखो तमारता हवा तेरा हवा उडीत सज्जन अशे प्रकारे ती भगवान परमात्मा अनंत खेळे गे गोपाळ अगदी भुकेला आहे गे भगवान केलं गे भगवान तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता झाली म्हणती वेळ आता ना शिदोऱ्या चला वळू गाई पैसू जेऊ एके ठाई बहु झाली वन वन पायी पिठी झाला शीन खडकी सोडील्या मोठा आजचा दही काला गोमटा सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या भगवंताना एकत्र केल्या गायी बसून दिलेल्या आहे आणि भगवान परमात्म्यानं तो काला केला गोपाल कृष्ण भगवान की जय आणि तो काला करत असताना देवानं एक केलं जे अत्यंत गरीब आणि लाडके भक्त आहे ना त्यांना जवळ बसवलं थोडेसे गमेंडी होते ना त्यांना थोडं दूर केलं आणि जे दैत ज्ञानी होते स्वतःला महात्म्य समजत होते स्वतःला लय आमचा देव जवळ आहे असे म्हणत होते महाराज अशा सर्वांना अगदी लांब बसवलं आणि भगवान